उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। जयकुमार गोरेंकडून आता राऊत आणि रोहित पवारांविरोधात हक्कभंग तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर लय भारी युट्यूब चॅनल विरोधात सुद्धा जयकुमार गोरेंकडून हक्कभंग दाखल करण्यात आला आहे। सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपानंतर मंत्री जयकुमार गोरे चांगलेच आक्रमक झालेत। दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंगाचा हा प्रस्ताव स्वीकारलाय। महाराष्ट्र विधानसभा नियम 273-74 अन्वये मी सामनाचे संपादक सन्माननीय संजय राजाराम राऊत त्यासोबत या सभागृहाचे सदस्य सन्माननीय रोहित पवार आणि लय भारी म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे त्याचे तुषार खरात यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय मी मांडतोय। या अधिवेशन संपेपर्यंत दूध खरं काय खोटं काय आणि ज्यांनी आरोप केले असतील त्यांना तुम्ही बोलवा ना, सौजन्याने बोलवा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या, त्यांच्याकडे काय जास्तीची माहिती आहे आणि याचा 26 मार्च पर्यंत निकाल लावा। जर खोटे आरोप असेल तर एखाद्याची बदनामी होता कामा नये आणि खरे आरोप असेल तर मंत्री महोदयांनी मान्यच केलं आहे की मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे। श्री जयकुमार गोरे यांनी आज जे 3 हक्कभंगाचे प्रस्ताव सभागृहात मांडलेले आहेत, सभागृहाची भावना लक्षात घेता ते 3ही प्रस्ताव मी स्वीकृत करून पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे पाठवित आहे।